श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. सध्या नाशिक विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज पाठीमागे घेतला. मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी उमेदवारी कायम ठेवली. गणेश गीते यांनी सकाळी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतर माझा निर्णय जाहीर करेल असं त्यांनी सांगितलं होतं. आणि अखेर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज पाठीमागे घेतला. भाजपचे निलेश बोरा आणि नाना गामणे यांनी विशेष प्रयत्न केला. नाना कांबळे यांनी गोकुळ गीते यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. मात्र यावेळी कुणाल दराडे यांनी शिवीगाळ करत आमचा बाप काढला असल्याचा आरोप करत निवडणुकीत माघारी घेण्यासाठी स्पष्ट नकार दिला. मात्र मंत्री गिरीश महाजन यांनी देखील त्यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती समोर येते. यानंतर देखील गोकुळ गीते हे निवडणूक लढवण्यावर ठाम होते. अखेर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आणि आता नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते असा थेट सामना होणार आहे. कन्व्हिन्स केलं की बाकीचा विषय सोडून त्या गिरीश भाऊंनी सांगितलं आपल्याला आपण यायला पाहिजे, तर त्यांनी शब्द दिला ठीक आहे मी येतो. आणि गिरीश भाऊ हे पण म्हटले की रात्री सायंकाळी मी आल्यानंतर आपण बसून बोलू, ठरवून येऊन पहिले माघार घ्या. त्याच्यावरती मी नाही बोलू इच्छिणार. मला मी पक्षाचा माणूस आहे. पक्षाने जे भाऊनी आणि देवेंद्रजींनी जे आदेश दिले महोदय मुख्यमंत्री महोदय आणि गिरीश महाजन साहेबांनी त्याचं पालन करणं माझं काम आहे. गणेश गीतेने माघार घेतली. यायला पाहिजे. एक मिनिट कदाचित मध्ये पोहोचले असते. हॅलो बस आलोच. माघारीची वेळ नाही, आम्ही पक्षाची एकनिष्ठ आहे. गणेश गीते आपण प्रयत्न करत होते. काल आम्ही जेव्हा गिरीश भाऊंकडून निघालो त्यावेळेस गोकुळ गीतेंचं बोलणं करून दिलं. तोपर्यंत सर्व ठीक होतं. त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी मी गणेश दादांबरोबर माघार घेतो. पण कालच्या वक्तव्यानंतर थोडासा काही त्याचा हे झाला. पण त्यानंतर आज सकाळी वहिनींनी फार प्रयत्न केले आणि पक्ष कोणाबरोबर पक्ष हा युतीबरोबर राहणार. निलेशजी, ज्या पद्धतीनं हे संपूर्ण घडलं, हे घटनाक्रम घडले, तुम्हाला वाटतं गोकुळ गीतेंनी एवढी समजूत काढल्यानंतर यायला पाहिजे होतं आणि माघार 100% यायला पाहिजे होतं. असं काय विलसलं काय त्यांचं ऍक्च्युअली काय झालं की माझे मैत्रीचे संबंध गणेश गीतेंची होते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते होते. माझे त्यांचे रोजचे कधी संबंध नव्हते. वर्ष 6 महिन्यातून आम्ही कधीतरी भेटत असेल, त्यामुळे माझा त्यांचा तेवढा टच नव्हता. पण गिरीश महाजनांनी समजून सांगितल्यानंतर त्यांनी ऐकायला पाहिजे. 100% ऐकायला पाहिजे होतं. कसला आला नेमका एवढे का चिडले? त्यांचा वैयक्तिक विषय आपण नाही सांगू शकत. पण त्यांनी आज चूक केली. चूक त्यांनी करायला पाहिजे नव्हती. त्यांच्या कुटुंबातले सदस्य आहेत ना इकडे या समोर तुमच्याशी ज्यावेळेला फोनवर बोलले तर त्यांनी असं म्हणाले की मला दराडे बंधूंनी शिव्या दिल्या. शिव्या दिल्या म्हणजे कुणाल दराडे यांनी काल परवा 2 दिवसापूर्वी येवल्यातले कोणी नगरसेवक होते ते मला बी सांगतात नाही. कारण मी आता गोकुळला तुमच्या देखत कॉल केला होता. गोकुळ मला बोलला, तुम्ही ऐकत होते. मला काही कोणाचं नाव येते काही सांगता येणार नाही. कोण होतं काय होतं ते गोकुळलाच माहिती. हो, त्याच्यामुळे माघार घेतली. प्रयत्न केला, गिरीश महाजन खूप प्रयत्न केले आणि आमच्या मनापासून इच्छा होती की आम्ही गोकुळची माघार करून आम्ही निघून जाणार होतो. पण गिरीश महाजनांचा शब्द तरी पाळला पाहिजे. 100% आम्ही गिरीश भाऊंना वडिलांसमान मानतो. पुन्हा काही संपर्क केलाय काय झालं त्यांचं गोकुळला काही कुणीतरी निरोप दिला आणि त्याला रेकॉर्डिंग पाठवलं, तो चिडचिड करायला लागला. बाकी दुसरं काय झालं म्हणजे आता मला सांगता नाही. जोपर्यंत गोकुळची माझी समक्ष भेटून तोपर्यंत मला काही सांगायचं की त्या संदर्भातली रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आहेत, आपल्यापर्यंत देखील पोहोचलेली आहेत. काय नेमकी ती दाखवा बरं. ती मी बघितली नाही अजून. मी गोकुळ भेटणार मी बघितली नाही ना, अजून आली नाही ती. मला बघावं लागेल. गोकुळ ज्यावेळेस मला भेटेल त्यावेळेस कळेल मला काय. अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. पुन्हा एकदा गोकुळ गीतेंशी आपण काही संपर्क केलाय? काही खूप प्रयत्न केले आम्ही. आता फोन उचलताय नाही. पुन्हा एकदा संपर्क करून बघा काय नेमकं. आता किती तुमच्या देखत स्कूपी संपली आहे, वेळ संपलेली आहे. आता प्रश्न असा आहे की तुम्ही कोणासोबत तुम्ही कोणासोबत नाही. गणेश भाऊ पक्ष बरोबर राहतील, काय अडचण नाही. आम्ही पक्षाची एकनिष्ठ. तुम्ही सगळे पक्षाबरोबर राहणार. आपण बघतोय हे नाना गामणे होते त्यांच्या कुटुंबात. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.